श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्ड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। एवं हे तुझ पुढा आधी क्षेत्र सुहाडा दाविले फाडो वाडा विवंचुनी तैसेची क्षेत्रा पाठी जैसेनी देखसी दीठी तैसे ज्ञान ही किरीटी सांगितले। अज्ञानाही कौतुके रूप केले निके जव आयणी तुझे टेके पुरे म्हणे। आणि आता हे रोकडे उपपत्तीचे नि पवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पै गा। हे आघवीची विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी येती। देहादी परिग्रही संन्यासू करुनियाजीही जीवू माझ्या ठाई वृत्तिकू केला। याप्रमाणे सुहृदा अर्जुना तुझ्या समोर प्रथम आम्ही विचाराने फोड करून क्षेत्राचे स्वरूप दाखविले। त्याचप्रमाणे क्षेत्रानंतर तू ज्या दृष्टीने ते ज्ञेय स्वरूप पाहू शकशील की ज्ञानदृष्टी प्राप्त होण्याकरता आवश्यक असलेले ज्ञानही अर्जुना तुला सांगितले। त्याचप्रमाणे तृप्ती होऊन तू पुरे म्हणशील इतके अज्ञान दृष्टीचेही रूप चांगल्या रीतीने कौतुक म्हणून स्पष्ट केले। आता विस्तृत उपपत्तीच्या द्वारा केवळ ज्ञेयाच्या स्वरूपाचेही स्पष्टपणे निरूपण केले आहे। हे संपूर्ण विचार बुद्धीमध्ये दृढ ठसवून व माझ्या प्राप्तीचा ध्यास ठेवून अर्जुना माझे भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात। ज्यांनी आपल्याशी संबंध जोडलेल्या देहादिक सर्व पदार्थ मात्र परिवारांचा मनातून संबंध सोडून आपला जीव माझ्या ठिकाणीच स्थिर केला। आत्मज्ञानाच्या पूर्वी केलेल्या भक्तीने आत्मज्ञान किंवा क्षेत्रज्ञ विचार दृढ झाल्यावरही परमानंद प्राप्ती करता सगुण स्वरूपाचे प्रेम तसेच चालू ठेवणे हा उपाय येथे सांगितलेला आहे। ते माते किरीटी हेची जाणून या शेवटी आपण पया साठो वाटी मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वांपरी रचली आम्ही। कडा पायरी कीजे निराळी माच बांधीजे अथावी सुईजे तरी जैसी। एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी वीरोत्तमा तरी तुझिया मनोधर्मा गिळेल ना। म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे अदळपण देखिले तुझिये प्रज्ञी। पै बाळ जई जेव विजे तै घास विसा ठाई कीजे तैसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही। एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणोनी तुझे। हे अर्जुना
ते मला अशा प्रमाणे जाणून शेवटी आपल्याला मला समर्पण करून त्या मोबदल्यात मीच होऊन राहतात. मद्रूप होण्याचा हाच प्रकार प्रमुख आहे असे जाण. अड्यावर चढण्याकरता जशा पायऱ्या कराव्या, आकाशात वर जाण्याकरता जसा माच बांधावा, अथांग पाण्यामध्ये जशी नाव सोडवी, त्याप्रमाणे आम्ही तो मद्रूप होण्याचा प्रकार सर्व रीतीने सोपा करून तुझ पुढे मांडला आहे. नाहीतर सर्व आत्माच आहे असे जर सांगितले असते तर हे सर्वश्रेष्ठ अशा अर्जुना, ते तुझ्या मनाला पटले नसते. तुझी बुद्धी ते ग्रहण करण्यास असमर्थ आहे हे मी पाहिले. म्हणूनच जे एक अद्वैत स्वरूपाने भरले आहे तेच आम्ही तुला 4 प्रकारचे करून सांगितले. ज्याप्रमाणे लहान मुलाला जीव घालायचे असते तेव्हा पुरुषाच्या एका मोठ्या घासाचेच 20 घास करावे लागतात, त्याप्रमाणे एकच अद्वैत असलेले परब्रह्म 4 प्रकारचे करून तुला सांगितले. तुझी ग्रहणशक्ती पाहून एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान असे 4 भाग केलेत. दर्शनकारांनी अधिकारानुसार कोणी 1 तत्व, कोणी 2, कोणी 3, कोणी 5 अशी तत्वांची निरनिराळी संख्या मानली असली तरी सर्व दर्शनकारांनी मोक्ष नित्य मानला असल्यामुळे व नित्य मोक्षाचे स्वरूप अद्वैत परब्रह्म स्थिती हेच होऊ शकत असल्यामुळे त्याच्या दर्शनाच्या प्रतिपादनाचे तात्पर्य अद्वैत परब्रह्माचे ठिकाणी आहे हे जे आम्ही मागे सांगितले तोच 447 ते 952 पर्यंतच्या ओव्यांचा भावार्थ आहे. आणि ऐसे नाही पार्था, जरी हा अभिप्रावो तुझ हाता, न ये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आता चौठाई न करू, एकही म्हणोनी न सरू, आत्मानात्मया धरू, सरिसा पाडू. परी तुआ ये तुले करावे, मागो ते आम्हा द्यावे, जे कानची नाव ठेवावे आपण पयाते. आणि इतके करूनही अर्जुना, आम्ही सांगितल्याचा अभिप्राय तुला कळला नसेल तर पुन्हा एक वेळ माझ्या निरूपणाची संगती सांगतो, ऐक. आता ज्ञेय तत्वाचे 4 भाग न करता किंवा एकच म्हणून न स्वीकारता आत्मा अनात्मा असे सारखे 2 भाग करून दोघांचाही बरोबरीने विचार करू. पण तू एवढे करावे की आम्ही मागतो ते द्यावे. तू आपल्याला कानाचे नाव ठेवून घे, म्हणजे तू सर्वस्वी एक श्रवणेंद्रियच होऊन राहा. या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांचितू जाहला, तेथ देवो म्हणती भला उचंबळेना. ऐसेनी तो येता वेगू, धरुणी म्हणे श्रीरंगू. प्रकृती पुरुष विभाग परिसेव सांगो. जया मार्गाते जगी, सांख्य म्हणती योगी. जयाचिये भाटिवे लागी, मी कपिल जाहलो. तो ऐक निर्दोखू, प्रकृती पुरुष विवेकू. म्हणे आदी पुरुखू अर्जुनाते. असे श्रीकृष्णाचे बोल ऐकून अर्जुनाचे शरीरावर आनंदाने रोमांच उभे राहिले. ते पाहून भगवान म्हणतात, अर्जुना, असा अत्यंत हर्षाने उचंबळून येऊ नकोस. अर्जुनाला आलेला हर्षवेग अशा बोलण्याने आवरून धरून देव म्हणाले, आता प्रकृती व पुरुष असा विभाग करून सांगतो, ऐक. ज्या मार्गाला योगी लोक सांख्य म्हणतात व ज्या मार्गाची भाटाप्रमाणे स्तुती करण्याकरता मी कपिल रूपाने अवतीर्ण झालो, ज्यात कोणतेही दोष नाहीत असा तो प्रकृती व पुरुष यांचा विवेक ऐक. असे अर्जुनाला आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले. प्रकृती पुरुष विवेक म्हणजे प्रकृती व प्रकृतीचे संपूर्ण कार्य यापासून पुरुषाला निराळे करणे, यालाच व्यतिरेकही म्हणतात.
प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती व पुरुष असे दोन पदार्थ असून दोन्ही अनादि आहेत. सर्व कार्यरूप पदार्थ व गुण प्रकृतीपासून झाले आहेत असे जाण. तरी पुरुष अनादि आथी आणि तेची लागोनी प्रकृती. संवसरीसी दिवो राती दोन्ही जैसी. का रूप नो हे वाया परी रूपा लागली छाया. निकणू वाढे धनंजया कणेसी कोंडा. तैसी जाण जवटे दोन्ही एक वाटे. प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे. ज्याप्रमाणे दिवस व रात्र हे दोन्ही बरोबर असतात त्याप्रमाणे पुरुष हा अनादि असून प्रकृती त्याच्या बरोबरच असते. किंवा रूप खोटे नसते तर रूपाबरोबरच खोटी छाया असते. अथवा धान्याच्या कणाबरोबरच धान्याचा कण नसलेला कोंडा वाढत असतो. त्याप्रमाणे जुळ्यासारखे हे दोन्ही एकवटून असलेले व अनादि सिद्ध प्रकृती पुरुष विभक्त रूपाने प्रकट होतात. जीव व त्याची कल्पना रूप प्रकृती हे दोन्ही अनादि आहेत. जीव पूर्वी शुद्ध परब्रह्म होता व नंतर कल्पनाबद्ध किंवा प्रकृतीबद्ध झाला असे मानता येत नाही. कारण तसे मानले तर मोक्ष नित्य ठरत नाही. नित्यज्ञानी परमात्मा व अविद्येची निवृत्ती होऊन ज्ञानी झालेला पुरुष या दोघांनाही बद्धतेचा प्रत्यय राहत नाही. म्हणून जीव केव्हापासून बद्ध झाला हे तो परमात्मा सांगू शकत नाही व बद्ध असलेला जीवही मी केव्हापासून बद्ध झालो हे सांगू शकत नाही. म्हणून जीव व त्याचा कल्पनेशी असलेला संबंध हे दोन्ही अनादीच मानावे लागतात. पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे तेची येथ जाणावे प्रकृती हे गा. आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे नारीसे न बोलो घेई. ये आनाने नावे परी निरूप्य आननो हे लक्षण न चुकावे पुढत पुढती. तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडुसूता. प्रकृती ते समजता क्रिया नाव. आतापर्यंत क्षेत्र म्हणून जेवढे काही सांगितले अर्जुना त्यालाच प्रकृती म्हटले आहे असे जाण. आणि ज्याला मागे क्षेत्रज्ञ म्हटले आहे तोच पुरुष होय हे मी अन्यथा सांगत नाही असे समज. क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष ही निराळी नावे असली तरी त्या नावांनी सांगितले जाणारे अर्थ मात्र निराळे नाहीत. ही खूण तू विसरू नये हे माझे वारंवार सांगणे आहे. हे अर्जुना नुसती जी सत्ता तो पुरुष होय. प्रकृती हे नाव संपूर्ण क्रियेला आहे. प्रकृती ते समजता क्रिया नाव. क्रिया म्हणजे उत्पत्त्यादी क्रिया. पुरुष हा केवळ सत्ता स्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी उत्पत्त्यादी क्रिया नाहीत. म्हणून तो प्रकृतीत मोडला जात नाही. आणि उत्पत्त्यादी क्रिया ज्या बुद्धिंद्रियादी कार्याचे ठिकाणी भासतात तो सर्व प्रकृती विभाग होय. असंगो इषयम पुरुषः ह्या श्रुतीच्या आधारे सांख्यशास्त्रात पुरुष असंग आहे असे मानले आहे. त्याचे असंगत्व दाखवण्याकरता पुरुष हा संपूर्ण बुद्ध्यादी प्रकृती कार्याहून वेगळा केवळ सत्ता स्वरूप आहे असे त्या पुरुषाचे वर्णन केलेले आहे. वेदांत शास्त्रातही सत्पद ते ब्रह्म सत्पद निर्गुण या नाथ वचनानुसार निर्गुण परब्रह्म केवळ सत्ता स्वरूप मानले जाते. म्हणून प्रकृती पुरुषाचा विवेक सांगणारे सांख्यशास्त्र म्हणजे वेदांतातील आत्मानात्म विवेक रूप पहिली पायरीच होय
असे समजले जाते. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वादिक हा आघवाची मेळावा, प्रकृती जाहला जाणावा, हेची हेतू संभवा कर्माची या. बुद्धी, 10 इंद्रिये, अंतःकरण इत्यादी सर्व कार्याचा समुदाय आणि सत्व, रज, तम हे 3 गुण हा संपूर्ण मेळावा प्रकृतीत झाली आहे असे समज आणि हेच कर्माच्या उत्पत्तीला कारण आहे. कार्यकरण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते, पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य, कारण व कर्तृत्व या सर्वांचे कारण प्रकृती आहे असे म्हटले जाते आणि पुरुष हा सर्व सुख दुःखाच्या भोगाला कारण आहे असे म्हटले जाते. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी, मग तिया लाविती वेधी कारणाच्या. तेथे प्रथम प्रकृती ही इच्छा व बुद्धी यांना अहंकारासहित उत्पन्न करते, मग त्यांना कारणाच्या वेधात पाडते. तेच इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी. प्रकृतेः महत महतो अहंकार हा. प्रथम प्रकृतीपासून बुद्धी व बुद्धीपासून अहंकार उत्पन्न होतो असे सांख्यशास्त्रात सांगितलेले आहे. बुद्धी इच्छेसहितच असल्यामुळे बुद्धी शब्दाने इच्छा घेतली जाते. जीवाची बुद्धी प्रथम सांख्यशास्त्रोक्त प्रकृती पुरुषाचा विवेक उत्पन्न होईपर्यंत विषय वासना सहितच राहत असल्यामुळे बुद्धी शब्दात इच्छेचाही अंतर्भाव होतो. म्हणूनच सांख्यशास्त्रात जो नुसत्या बुद्धीचा उल्लेख आहे त्याचेच स्पष्टीकरण माऊलींनी इच्छा आणि बुद्धी यांना अलग दाखवून केले आहे. मग तिया लाविती वेधी कारणाच्या. बुद्धी व अहंकार यांच्यापासून पुढे कार्य उत्पन्न होते, म्हणून प्रकृती यांना कारणपणाचा ध्यास लावते, म्हणजे पुढील कार्याचे कारण करते असे म्हटलेले आहे. तेची कारण ठाकावया, जे सूत्र धरणे उपाया, तया नाव धनंजया कार्य पैगा. त्या कारणाला प्राप्त होण्याकरता ज्या उपाय रूप सूत्राला धरावे लागते त्यालाच अर्जुना कार्य म्हणतात. ज्याप्रमाणे तारेच्या किंवा दोराच्या साह्याने मनुष्य प्राप्तव्य ठिकाणी जातो, त्याप्रमाणे कार्याच्या द्वाराच त्याचे कारण ठरविता येते किंवा कार्यावरूनच त्याचे कारण ठरविता येते. म्हणून येथे ज्याच्यावरून कारण ठरवता येते त्याला कार्य म्हटले आहे. आणि इच्छा मदाचा थावी, लागली मना ते उठवी, ते इंद्रिये रहाटवी, हे कर्तृत्व पैगा. म्हणून तिन्ही या जाणा, कार्य कर्तृत्व कारणा, प्रकृती मूळ हे राणा, सिद्धांचा म्हणे. एव तिही चेनी समवाये, प्रकृती कर्मरूप होय, परिजया गुणा वाढे त्राये, त्याची सारिखे. जे सत्वगुणे अधिष्ठीजे ते सत्कर्म म्हणिजे, रजोगुणे निपजे. मध्यमते. जे का केवळे तमे, होती जिये कर्मे, निषिद्धे अधमे जाणतीये. ऐसेनी संता संते, कर्मे प्रकृती स्तव होते, तया पासोनी निर्वाळेते सुख दुःख गा. असंती दुःख उपजे, सत्कर्मी सुख निपजे, तया दोहीचा बोलिजे भोगू पुरुषा.
आणि ती इच्छा प्रबळ होऊ लागली की मनाला चेतविते आणि ते चेतविलेले मन इंद्रियांकडून व्यापार करविते. मनाच्या त्या इंद्रियांकडून व्यापार करविण्याला कर्तृत्व म्हणतात. म्हणून कार्य म्हणजे जे उत्पन्न होते पण ज्याच्यापासून पुढे काही उत्पन्न होत नाही असे शरीरादी पदार्थ. कर्तृत्व म्हणजे व्यापार करविणे आणि कारण म्हणजे कार्यरूप शरीरादिकांना निर्माण करणारे. बुद्धी अहंकारादी या सर्वांना प्रकृती मूळ म्हणजे उपादान कारण आहे असे सर्व सिद्धीचे राजे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. ज्याप्रमाणे कार्य कर्तृत्व कारण या तिघांच्या मेळाव्याने प्रकृती कर्मरूप होते, पण ज्या गुणाची प्रतिष्ठा वाढेल म्हणजे उत्कर्ष होईल त्या गुणासारखेच कर्म होणार. सत्वगुणाच्या आधिक्याने केलेल्या कर्माला सत्कर्म म्हणतात. रजोगुणाने होणारे कर्म पुण्यरूप नाही तर पापरूपही नाही असे मध्यम म्हटले जाते. जी कर्मे केवळ तमोगुणाने होतात ती निषिद्ध व अधर्मरूप कर्मे म्हटली जातात. याप्रमाणे प्रकृतीपासून पुण्यरूप व पापरूप कर्मे निर्माण होतात व त्या पुण्यरूप व पापरूप कर्मापासून अनुक्रमे सुखदुःख रूप फळ प्राप्त होते. पापकर्मापासून दुःख प्राप्त होते व पुण्यकर्माने सुख प्राप्त होते. या दोन्ही सुखदुःखाचा भोग पुरुषाला होतो. सुख व दुःख असून ते मला झाले असे ज्ञान होणे याला भोग म्हणतात. पुरुष चेतन असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणीव आहे. म्हणून सांख्ययोगी प्रकृतीच्या संगामुळे त्याला भोगता म्हणतात. पण प्रकृतीचा संग असला तरी कार्य कर्तृत्व कारण हे सर्व प्रकृतीचे कार्य आहे असे ठरत असल्यामुळे सांख्ययोगी पुरुषाला कर्ता मानित नाहीत. सुखदुःखे जववरी निपजती साचोकारी तव प्रकृती उद्यम करी पुरुष भोगी. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे आंबुली जोडी आंबुला खाय. जोपर्यंत सुखदुःखे खरोखर उत्पन्न होतात म्हणजे खरी वाटतात तोपर्यंत प्रकृती कर्म करते व पुरुष सुखदुःखाचा भोग घेतो. स्त्री श्रम करून मिळवते व पती बसल्या ठिकाणी खातो. असा हा प्रकृती पुरुषाच्या शेतीचा धंदा सांगताना व्यवहार विरुद्ध आहे. जो कर्ता असतो तोच त्याच्या कर्तृत्वाने मिळणाऱ्या फळाचा भोगता होतो असा सामान्य नियम आहे. पण सांख्यशास्त्रात कार्य कारण कर्तृत्वाला हेतू प्रकृती मानली आहे. भोक्तृत्वाला हेतू मात्र पुरुष मानला आहे. येथे पुरुष भोक्तृत्वाचा हेतू आहे. या मताचा माऊलींनी सांगता असंगडी असे म्हणून उपहास केला असून जसा पुरुष कार्यकारण कर्तृत्वाला हेतू नाही तसाच तो भोक्तृत्वाला हेतू नाही, तो सर्वांचा केवळ साक्षी आहे असे जे वेदांताचे मत तेच योग्य आहे असे ध्वनीत केले आहे. आंबुलिया आंबुलिये संगती ना सोये की आंबुली जगविये चोज ऐके. या पुरुष प्रकृती रूप पती पत्नीची संगती नाही व संगती होण्याची सोय नाही, परंतु प्रकृती रूप पत्नी जग प्रसवते हे आश्चर्य ऐक. स्त्री पुरुषाची संगती झाली असता स्त्री मुलांना जन्म देऊ शकते, पण सांख्यशास्त्राच्या मते पुरुष असंग असल्यामुळे पुरुष प्रकृतीचा संबंध होण्याची सोय नसूनही प्रकृती जगद्रूप कार्य प्रसवते. या सांख्यशास्त्राचा माऊलींनी चोज ऐका या पदाने उपहास करून पुरुषाचा कधीही संबंध होत नसलेल्या व स्वतः जड असलेल्या प्रकृतीपासून जगद्रूप कार्य उत्पन्न होणे शक्य नाही
म्हणून ते जगत खरोखर उत्पन्न झाले नसून अज्ञान भ्रमजन्य आहे, हे वेदांत मतच ध्वनित केले आहे. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सत्सद्यो निजन्मसु. कार्यकारणादी रूपाने परिणाम पावलेल्या प्रकृतीचे ठिकाणी राहून, म्हणजे हे सर्व मी आहे असे अविवेकाने त्याच्याशी ऐक्य करून पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांचा भोग घेतो. याच्या बऱ्या वाईट योनीमध्ये जन्म होण्याला या गुणांचा संगच कारण आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.